नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण उदयपूरमधील अजून एका वेगळ्या ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्याची निर्मिती वेधशाळेसाठी करण्यात आली होती, परंतु त्या वास्तूचा उपयोग मान्सूनचे ढग पाहण्यासाठी व शिकारीसाठी थांबण्याची जागा म्हणून करण्यात आला होता। आपण सज्जनगड पॅलेस, जो मान्सून पॅलेस म्हणून सुद्धा ओळखला जातो, तिकडे जात आहोत। या आरवली पर्वत रांगेतील घाट रस्त्याने आपण पॅलेसकडे निघालो आहोत। घाटाच्या पायथ्याशी सज्जनगड बायोलॉजिकल पार्क आहे, ज्या ठिकाणी विविध प्राणी बघायला मिळतात। त्या पार्क जवळ तिकीट घर आहे, ज्या ठिकाणी पॅलेसला भेट देण्यासाठीचे तिकीट मिळते। बायोलॉजिकल पार्क पासून पॅलेस 3.5 किलोमीटर अंतरावर आहे व तिकीट काउंटर पासून पॅलेसला जाण्यासाठी व परत काउंटर जवळ सोडण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रति व्यक्ती 106 रुपये तर लहान मुलांसाठी 59 रुपये प्रवास शुल्क आहे। जर आपल्याकडे स्वतःचे वाहन असल्यास त्यासाठीचे वाहन प्रवेश शुल्क वेगळे आहे। आपण पॅलेस पार्किंग मध्ये पोहोचलो आहोत। या ठिकाणावरून आपल्याला थोडे चालावे लागेल। काही पायऱ्या चढून आपण या ठिकाणी असलेल्या उद्यानात आलो आहोत। या ठिकाणी पॅलेस बद्दल माहिती दिलेली आहे। समोर सज्जनगड अर्थात मान्सून पॅलेस आहे। या पॅलेसमध्ये जेम्स बॉन्डच्या ऑक्टोपसी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते। पॅलेस परिसरामध्ये चुंडा नावाचे रेस्टॉरंट आहे। सज्जनगड पॅलेस दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो। सज्जनगड पॅलेसला भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना 110 रुपये व परदेशी नागरिकांना 300 रुपये प्रवेश शुल्क आहे। जर तुम्ही दुचाकीने किंवा स्वतःच्या 4 चाकीने येणार असाल तर त्याचे अनुक्रमे 55 व 300 रुपये वाहन प्रवेश शुल्क आहे। पॅलेस परिसरातून पर्वताच्या पायथ्याशी वसलेले उदयपूर शहर व त्यामधील पिछोला व फतेहसागर लेक दिसत आहेत।
आपण पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. सज्जनगड पॅलेस, जो मान्सून पॅलेस म्हणून ओळखला जातो, त्याची निर्मिती वेधशाळा खगोलीय केंद्र म्हणून 1884 मध्ये महाराणा सज्जन सिंग यांनी केली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर हा पॅलेस मान्सूनचे ढग बघण्यासाठी व शिकारगृह म्हणून वापरण्यात आले. या ठिकाणावरून उदयपूर शहर दिसते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर बहुमजली पॅलेस दिसत आहे. दर्शनी भागावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. पॅलेसच्या डाव्या बाजूला सर्वंट क्वार्टर्स आहेत. सज्जनगड पॅलेसबद्दल थोडक्यात सांगायचे तर याची निर्मिती 1884 मध्ये महाराणा सज्जन सिंग यांनी वेधशाळा म्हणून केली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर महाराणा फतेहसिंग यांनी पॅलेसचे बांधकाम पूर्ण केले व याचा उपयोग मान्सूनचे ढग बघण्यासाठी व शिकार करताना राहण्याचे ठिकाण म्हणून करण्यात आला. सज्जनगड पॅलेस हा अरवली पर्वतरांगेतील या परिसरातील उंच ठिकाण असणाऱ्या बन्सदारा शिखरावर सुमारे 944 मीटर म्हणजेच 3100 फूट उंचावर आहे. संपूर्ण पॅलेस हा संगमरवरी दगड वापरून बांधला आहे. या पॅलेसचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली 1,95,500 लिटर पाणी साठवण क्षमतेची भूमिगत रेन वॉटर हार्वेस्टिंग कुंड, ज्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता आहे. पॅलेसमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला महाराणा सज्जन सिंग यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पॅलेसच्या भिंतींवर वेगवेगळ्या पेंटिंग्स बघायला मिळतात. या ठिकाणी पूर्वी पाण्याचे फाउंटन अर्थात कारंजे असत. त्यांच्या पाईप्सचे वरील भाग आपल्याला दिसत आहेत. या दालनामध्ये या परिसरात आढळणाऱ्या पक्षी, प्राणी यांच्या प्रतिकृती व त्यांची माहिती दिलेली आहे. पॅलेसच्या भिंतींना मोठ्या खिडक्या म्हणजे झरोके आहेत. या ठिकाणी भिंतींवर महाराणा सज्जन सिंग व महाराणा फतेह सिंग यांच्या तसबिरी आहेत. आपण पॅलेसच्या पहिल्या मजल्यावर जाऊयात. या ठिकाणी राजस्थानमधील आदिवासी गावाची प्रतिकृती आहे, ज्यामध्ये आदिवासी लोकांची जीवनशैली दाखवण्यात आलेली आहे. पॅलेसच्या उर्वरित भागामध्ये दुरुस्तीचे काम चालू होते. आता आपण पॅलेसच्या मागील बाजूला आलो आहोत. या ठिकाणी या पॅलेसवर असलेल्या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती दिलेली आहे. या ठिकाणी असलेली रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था 1884 पासून अजूनही सुस्थितीत आहे. ही व्यवस्था बांधकाम क्षेत्रातील त्यावेळेच्या नियोजन व दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. पॅलेसच्या मागील परिसरातून आपल्याला उदयपूर जवळ असलेली गावे व शेती दिसत आहे.
या भागात येथेच थांबूयात, भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. चला देशाटनाला.